ते रोजच्यापर्यंत जो पहिल्या खंडामधला जो पहिला पाठ होता त्याच्यामध्ये जवळपास 21 भाग होते पहिल्या ह्याच्यातले जन्म ते प्रवचनापर्यंत. त्यात आम्ही थोडक्यात तुम्हाला एक 15-20 मिनिटांमध्ये स्पष्ट करून सांगणार आहे. कारण प्रत्येक भाग जो कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावरचं आपलं सगळं विस्तृत वर्णन हे करणं आपण या ठिकाणी आपल्याला हा भाग सर्व समजून घ्यायचा. तर हा भाग समजून घेत असताना एक पिक्चर डोळ्यासमोर आला. 2,500 वर्षापूर्वी आपल्याला भारतामध्येच प्राप्त झाला. परंतु सध्या प्रेझेंट कंडिशनमध्ये कसे असतात पुरुष जे भारतावर उदयमय होता अशोकाने पूर्ण शहराच्या स्वरूपाची निर्मिती केली. ते जनपद होत आहे, प्रदेशाचा राज्य होत आहे, सार्वभौम आहे आणि तो कालखंड अशा पद्धतीचा असावा या गोष्टीचा आपण या ठिकाणी उद्देश करतो. तर जन्मापासून ते प्रवचनापर्यंत जर पूर्व बघितलं आपण तर ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये उत्तर भारत हे एकच अलग प्रभुत्व संपन्न राज्य. आता आपण उत्तर भारतात उत्तर पूर्व भारतामध्ये एकच राज्य प्रभुत्व संपन्न असतं कशा पद्धतीचं असतं किंवा म्हणजे काय असतं. प्रभुत्व म्हणजे काय संपूर्ण किंवा स्वतंत्र सत्ता असते. पहिल्याच पॅराग्राफला पहिलाच प्रभुत्व संपन्न म्हणजे काय तर प्रभुत्व म्हणजे संपूर्ण किंवा स्वतंत्र सत्ता असते. एखादी व्यक्ती किंवा संस्था किंवा देश यांच्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याची आणि त्यावर अंमल करण्याची पूर्ण आणि अंतिम शक्ती किंवा अधिकार असते म्हणजे प्रभुत्व संपन्न राज्य. प्रभुत्व म्हणजे सत्ता किंवा अधिकार आणि आपण संपन्न म्हणजे पूर्ण किंवा अखंडपणे अखंडपणे अधिकार असतो हे प्रभुत्व संपन्न असं राज्य होतं. आणि अशा पद्धतीचं म्हणजे उत्तर भारत ते त्या ख्रिस्तपूर्व शतकामध्ये असं एकमेव राज्य होतं त्यामध्ये त्या पद्धतीचं हे अधिकार होते. आणि संपूर्ण प्रभुत्व संपन्न म्हणजे तो देश आपल्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणावर पूर्णपणे स्वतःचे नियंत्रण ठेवतो. कोणताही बाह्य देश किंवा शक्ती त्या देशाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाही. म्हणजे काय होते की सुप्रीम इंडिपेंडंट किंवा अथॉरिटी पॉवर या पद्धतीचे संपूर्ण अशा पद्धतीचं ते आपण वाचत असताना आपण हे सुद्धा शब्द वाचला आहे की सार्वभौम म्हणजे काय म्हणजे कोणतीही बाह्य शक्तीचा सांभाळ नसते किंवा आता स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता स्वतःमध्येच असते त्याला सार्वभौम असं म्हणतात. आणि प्रजासत्ताक ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये पाहतो की लोकांसाठी निवडून दिलेलं जे शासन असते किंवा शासनकर्ता असतो किंवा देशाचा प्रमुख असतो किंवा राजा किंवा राणी असते वंश परंपरागत न निवडता प्रत्यक्ष जन्मापासून जे निवडून प्रत्यक्ष मताधिकारी निवडतो जनता शासित किंवा लोकांनी निवडलेलं सरकार म्हणजेच काय असते ही प्रजासत्ताक. त्याच पद्धतीने आपण जनपद हे सुद्धा डेफिनेशन या जन्म ते प्रपंचापर्यंत आपण ऐकलेले आहे. जनपद म्हणजे काय जन म्हणजे माणसं पद म्हणजे काय पाऊल. आता ज्या पद्धतीने समजा माणसाची पावलं एखाद्या ठिकाणी जातात त्याला जनपद किंवा फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण तहसील आहे. आता तहसीलमध्ये आपले सुद्धा कास्ट डॉक्युमेंट असतील किंवा इन्कमचे डॉक्युमेंट असतील हे करण्यासाठी असे खेड्यापाड्याचे वैध त्या ठिकाणी लोक जमा होतात. आणि अशा पद्धतीने प्राचीन भारताचे लहान राज्य किंवा प्रदेशाचे लोक एकत्र येऊन राहत होतात त्याला असं जनपद. जन म्हणजे काय लोक आणि पद म्हणजे काय पायी म्हणजे लोकांचे पाय ज्या ठिकाणी पडतात ते ठिकाण म्हणजे जनपद. फॉर एक्झाम्पल तहसील कार्यालय एखादं जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे मोठी राज्ये किंवा महाजनपदे तयार केली. जनपदामध्ये ग्रामीण भागाचा आणि तेथील लोकांचा समावेश होता. कारण कालांतराने काय झाले अगोदर छोटे छोटे होते याचं रूपांतर नंतर मोठ्या स्वरूपांमध्ये झालं आणि त्याच्यानंतर महाजनपद सुद्धा या पद्धतीने झाले. आणि बौद्ध ग्रंथामध्ये 16 महाजनपदाचा उल्लेख सुद्धा आपण या ठिकाणी ऐकला. त्यामध्ये अंगास वगैरे काशी कुशल प्रवेश किंवा जेंदी मत्स्य पंचाल मत्स्य. तर हे जे आपण 16 जनपद जे आपण ऐकले तर हे म्हणजे कुठं असतील किंवा काय असतील त्या गोष्टीचं आपण या ठिकाणी वर्णन करतो.
देश अनेक राज्यात विभागला होता. काही राज्ये मोठी होती, काही लहान. त्यापैकी काही राज्याच्या राजवटीखाली होती, इतर नव्हती. राज्याच्या राजवटीखाली असलेली राज्ये एकूण 16 होती. ज्या राज्यात राज्याची राजवट होती त्या राज्याची नावे कपिवस्तू, शाक्य, पावा, शिनारा, मल्ल, वैशाली, वेदी इत्यादी आपण बघितले. आणि अशा पद्धतीनं जर समजा आता हे उत्तर शाक्याची जर कारभार करायचा मॅक्झिमम, तर भारत देशात जर आपण विचार केला तर मॅक्झिमम शक्य लोक कुठं होते. जर समजा उत्तरेकडून जर आपण पूर्वेकडचा जर असा पट्टा बघितला तर ह्या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी अस्तित्वात म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा सहवास झालेला आहे. जेणेकरून आता वरून जर आपण पकडलं जम्मू काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, इकडे जर आपण पूर्वच्या राज्यामध्ये जर गेलो तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान. म्हणजे हे जे राज्य आपण पाहतो की तेव्हा जवळपास एवढे ऑलरेडी म्हणजे उत्कृष्ट झाले होते. जे तुम्ही पाहत आहे जवळपास म्हणजे 80% भारत देशामधला हे ऑलरेडी उत्तर आणि पूर्व राज्यामधला हा उत्कृष्ट होता. आणि जे आपण आता बघतो रोहिणी नदीच्या वादावरून म्हणजे वाद झाला, तर रोहिणी नदीचे उगमस्थान कुठं होते? नेपाळमध्ये. नेपाळ कुठून घुसते? उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधून कुठं घुसते? झारखंडमध्ये. म्हणजे या साईडला शाक्य आणि कोळी त्याच्या पाण्याच्या संघर्षावरून जे काही जे त्याग करण्यात आला होता, तर म्हणजे ते एकीनच राहत होते सगळे, म्हणजे शाक्य आणि कोळी एकीनच राहत होते. परंतु आता आपला भारत देश हा कृषी प्रधान देश होता. कारण सगळ्यात मोठा कृषी प्रधान देश आणि सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन कोणतं होतं? आपला तांदूळ. आता तांदळाच्या आपल्याकडे त्याच्या पद्धतीने असं जाता रॉयल काफी असो, बासमती असो, किंवा ते कोणतं अजून पंजाबी तांदूळ असो, किंवा एखादे बारीक आंबेमोड तांदूळ असो, जाती असायच्या. आणि ह्याच पद्धतीचे नावं सुद्धा मग आपण बघा आपल्या जे जाताचे जे फुलं आहे त्याच्यामध्ये शितोदर, आंबेमोदर, शाक्योदर, हे जे आहे ते तांदळाच्या जातीवरूनच आज जरी तुम्ही दिल्लीला गेले तर जेवढे काही खासदाराचे निवासस्थान ते निवासस्थानाची नावे सुद्धा त्याच्यावरतीच म्हणजे पडलेली आहेत किंवा नदीच्या नावावरच ते सगळे निवासस्थान जे आहेत त्याची वॉटर राहण्याची राईट साईडला त्याचे प्रत्येक बिल्डिंगवर जसं असेल तसं असं स्वतंत्र जे नावं होते ते त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळते. मग 16 जनपद जे आपल्याला ऐकलं की 16 जनपद कुठं होते? कारण जे सगळ्यात जे जास्त जे वास्तव्य राहिले ज्या पद्धतीने प्रचार आणि प्रचाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत होता, तर सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश पाहतो आपण सगळ्यात मोठा राज्य. तर त्याच ठिकाणी बाकीचे जे म्हणजे राज्य आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त होते. आणि अशा पद्धतीचं जे काही कार्यक्रम जसा प्रचार आणि प्रसाराचा होता, तर उत्तर भारतातील राज्य कोणती होती? जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक पिक्चर आला असेल ते महामोदी बिहार सगळ्यात मोठा आपल्या भारतामध्ये जगातले सगळे मुद्दे या ठिकाणी. मग आपलं क्षेत्र जे आहे दृष्टिकोनातून कशा पद्धतीचं असेल कुठं असेल कारण आपण एक पाली भाषेत ते सगळे तेव्हाचे गाव होते. कदाचित ह्याच्यापैकी हे सुद्धा झाले असतील, म्हणून त्याचं जे काही डिक्टेशन आहे बरोबर त्या पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेमध्ये आपल्याला समजतील आपण पाहत होता की साहेब आलेले असतील कदाचित जेव्हा बौद्ध दर्शन सहलीला जात असतात तेव्हा त्या प्रत्येक राज्याला तुम्ही त्या भेटी दिलेल्या आहेत. त्या जागेचं स्थळ त्या स्थळाचं महत्व सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे जे मोठे महाजनपद होते ते उत्तर प्रदेशमध्ये होते. उत्तर प्रदेशमध्ये कोणते होते? काशी, कुशन, वल्ल, वत्स, पंचाळ, सौरसेन, कंबोज, चिंदी. आता हे जर नाव आपले केले तर डोक्यामध्ये आपल्याला जर डायरेक्ट एखाद्या कंडक्टर तिकीट आपल्याला कुशनला जायचे किंवा वल्लला जायचे किंवा काशीला जायचे किंवा सौरसेनला जायचे जर आपल्याला नाही कळलं तर काशी म्हणजे आता जी वाराणसी आहे पुढची राजधानी तिला काशी असं म्हणत होते की महाजनपद होतं. कोशल म्हणजे छत्तीसगड जिल्ह्यामध्ये श्रावस्ती राजा जे होतं ते कोशल